महाराष्ट्र समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत. समान नागरी कायद्यासंदर्भात समिती गठीत केली असून या समितीच्या अहवालाच्या आधारे संबंधित विधेयक नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली माहिती. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती देखील राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली. गेल्या 2-3 दिवसात झाडे पडून मृत्यू झाले आहेत. पुढे 3-4 महिने पावसाचे आहेत. यामध्ये राजकारण न आणता यावर काय उपाययोजना करू शकतो याचे उत्तर हवे. आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पोर्टेबल MRI प्रणालीची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याबाबत शासन सकारात्मक असून यासाठी तज्ञ समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांच्या समवेत व मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे झालेले नुकसान तातडीने पूर्ववत करण्यासाठी विशेष कामगार पथके सिंधुदुर्गात पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नादवडी येथील 28 एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC स्थापन करण्याबाबत आज उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात मंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांची भेट घेतली. तसेच पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाला त्यांनी समर्थन व्यक्त केले. डोंबिवलीमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गुंडांसह येऊन मारहाण केलेल्या डॉक्टरांपैकी एकाने थेट नोकरीचा राजीनामा देऊन शहरही सोडल्याची माहिती मिळत असून राजीनामा दिलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, रोहित पवार यांचं वक्तव्य. महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार आणि झुंडबाजीवर जनतेने बोलू नये अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही आणीबाणीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांनी दररोज सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य वापरत असतानाच महाराष्ट्रात आणीबाणी असल्याचा दावा करणे दुटप्पीपणाचे असल्याची टीका केली.